त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील निवेदनाची सूत्र हाती घ्यावीत आणि संपूर्ण पुढची कार्यवाही ही त्यांनी करावी. धन्यवाद. मी अर्पणा अरविंद राणे, अखिल भारतीय महिला परिषदेची मी विश्वस्त आणि कोकण मराठी साहित्य परिषद सहउपाध्यक्ष. आज आपण साहित्य सहकार्याच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज वासंतिक संध्या साहित्य कलादर्शन कार्यक्रम आयोजित आहे. तर सगळ्यांचे मी स्वागत करते, उपस्थितांचे आणि मान्यवर स्टेजवर बॅनर आहेत त्यांचे मी स्वागत करते. आणि आता आमच्या अध्यक्षा दादरच्या अंजना करतील या प्रस्तावना करतील. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष आणि आमच्या केंद्रीय समितीचे कार्याध्यक्ष माननीय रणजित ढवळकर, जे उत्तम साहित्यिक आणि नाटककार आहे आणि खूप सुंदर ललित त्यांचं स्वागत करते. आणि आजच्या आणखी मुख्य पाहुण्या ज्या गायिका आहेत आणि लेखन उत्तम करतात, वनिता समाजाच्या त्या ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत. शिवाय दादरचा शिवाजी पार्क सगळं त्यांच्याही त्या अध्यक्ष आहेत. आणि दादरशी संबंधित जेवढे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्याशी याचा संबंध. दुसऱ्या आमच्या ज्या केंद्रीय समितीच्या कार्यक्रम केलेले आहेत, पण कार्यक्रमची अभिनय त्यांना थोडी कल्पना यावी की आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक जे आहेत ते पद्मश्री थोर साहित्यिक मधु मंगेशकर आणि त्यांनी खास करून कोकणातले 7 जिल्हे आहेत त्या 7 जिल्ह्यातल्या नवोदित साहित्यिकांसाठी म्हणून 1991 साली कृती पाडव्याला कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोमसाचं पहिलं साहित्य संमेलन चिपळूण इथे झालं आणि मालवणी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, बृहन्मुंबई, नवी मुंबई असं पसरलेलं आहे. असं सर्व साहित्यांच्या साहित्य जगापुढे आणलं किंवा त्यांना योग्य सन्मान देणं. बाल साहित्य आमच्या शाखेने अलीकडे 2 ते 3 कार्यशाळा जी कागदची प्रख्यात मराठी भाषेत आहे तिथल्या प्रायमरी आणि माध्यमिक दोघांसाठी कार्यशाळा घेतल्या. सर्व कलेचा आढावा होण्याला प्रोत्साहन देणं, तरुणांची पाठ्यपुस्तक त्यांची जी मागणी कुठे आहे तिथपर्यंत पोचून साहित्यासाठी त्यांना घ्यायला साहित्य लिहायला उपयुक्त करणं, नाट्य लिहायला उपयुक्त करणं ही सर्व कामं कोकण मराठी साहित्य परिषद आणि आमच्या केंद्रीय अध्यक्षा ज्या आज काही कारणामुळे येऊ शकल्या नाही आम्ही आणि मुलाखत ठेवली सत्ता आणि त्यांना पटकन म्हणजे सुचलं की यांचा हा जो संघर्ष आहे किंवा हे जे तरुणांना आदर्शाचं कार्य ते आपण आदिवासी पाड्यांपर्यंत गेले पाहिजे. आणि त्यांनी आपण तो एका त्याच बैठकीमध्ये त्यांचे आदिवासी पाड्यांचे जे मुलाखती किंवा कार्यक्रम किंवा शिक्षित किंवा पुढे येणारे शाळेतले लहान मुलं यांना प्रेरणा देण्यासाठी तो कार्यक्रम आयोजित केला. म्हणजे ही एक समजूतता आणि कल्पकता तत्क्षणी त्यांना सुचली. हे फार आदर्श म्हणून किंवा संस्था पुढे येणारी आदर्श व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो. तर अशा तऱ्हेने आमच्या कोकण साहित्याचे कार्य मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता
तुमच्या संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत आणि तुमच्या संस्थेचे सहकारी आम्हाला कायम मिळत आलेले आहे. या संस्थेमध्ये खूप पूर्वीपासून स्पर्धांना येणं आणि स्पर्धांचं परीक्षण करणं या सगळ्यासाठी मी आलेली आहे. कथा परीक्षण, काव्य परीक्षण, अभिनय परीक्षण तेव्हापासून माझे यांच्याशी संबंध आहे. आणि तुमच्या ज्या रस्त्यात अर्पणा राहतील या आमच्या दोघांचा पक्षा पण सहकार्य अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे आणि शशिकलाताई पाटणकर यांच्यामुळे हे संबंध अधिकृत झाले. आणि मला मॅडमबद्दल सांगायचं की एखादं व्यक्तिमत्व रुजू किती असतं, हसतमुख किती असतं, पटकन सहकार्य करतं आणि त्याबरोबर रोखठोक किती असतं तर त्यांची थोडक्यात ओळख मी आमच्या लोकांसाठी करून देते. तुमची तर ओळख आहे. तर त्या अनेक वर्ष बाकीच्या मुलांना भाषा त्याही कमिटीवर त्या कार्यरत आहे. सेवा भारतीच्या अध्यक्षतेच्या आहेतच, पण त्या काम घ्यायचे करतात. त्यावेळेस खास करून वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याकडे त्यांचा अधिक ओढा असतो. तर सारखेवर आणि सगळ्या विश्वस्तांच्या संयुक्त असेल कार्यक्रमाकडे आता आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सेवा भारतीच्या डॉली अय्यर ह्या थोडीशी आपल्याला संस्थेबद्दल माहिती सांगते. डॉली, तुला विनंती करते. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. मी श्रीमती डॉली अय्यम, अध्यक्षा अखिल भारतीय महिला परिषद दादर माटुंगा शाखा AIWC. काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसे मोठी असतात नेतृत्वाने. प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने. स्वागत करूयात मान्यवरांचे आदरभावाने. आमच्या शाखेतर्फे मी मान्यवर तसेच दोन्ही संस्थांचे सभासद या सर्वांचं स्वागत करते. शाखेचं नाव घेताना मी दादर माटुंगा शाखा AIWC असं म्हटलं. तर AIWCचा लॉंग फॉर्म आहे ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स असा होतो आणि यांच्या अंतर्गत आम्ही येतो. आता मी AIWC म्हटल्यावर त्याची थोडीशी मला तुम्हाला ओळख केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. तर 1926 साली म्हणजे आता 2026 आहे म्हणजे पुढच्या वर्षी 100 वर्ष होतील. तर मार्गरेट कझन्स नावाची एक आयरिश महिला होती. तर तिने दिल्लीला 1926 साली AIWCची स्थापना केली. तळागाळातील स्त्रिया, मुलं, समाज यांच्यासाठी तिला खूप कार्य करावं असं वाटलं आणि हे AIWCचं ध्येयच आहे. आता पुढील वर्षी याला 100 वर्ष होणार आहे. आता भारतभर या AIWCच्या 500वर शाखा आपल्या भारतभर आहेत. आता जेव्हा तिकडे दिल्लीला जेव्हा ही संस्था स्थापन झाली त्याच वेळी पुण्याला AIWC अंतर्गत 5 ते 8 जानेवारी 1927ला बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड यांनी महिलांची पहिली परिषद घेतली बरोबर. दिल्ली मेन ब्रांचच्या होऊन गेलेल्या मुख्य अध्यक्षा म्हणजे ऐकण्यासारख्या आहेत म्हणून मी सांगते 2-4 जणांची नावं की 1930 साली श्रीमती सरोजिनी नायडू या होत्या. नंतर 1939 साली राणी लक्ष्मीबाई राजवाडे ह्या होत्या. 1943 साली विजयालक्ष्मी पंडित होत्या आणि शोभना रानडे ह्या 91 ते 95 साली होत्या वगैरे.
सध्याच्या दिल्लीच्या अध्यक्षा आहेत त्या श्रीमती कुलजीत कौर या आहेत, त्या आत्ताच निवडून आले आहेत. आता मुंबईबद्दल जर इकडे बोलायचं तर आमची संस्था 1938 साली कै यमुनाबाई हिरलेकर यांनी दादर माटुंगा शाखेची स्थापना करून हे AIWCचं जे नाव होतं ते अखिल भारतीय महिला परिषद असं त्याचं मराठीत भाषांतर केलं. आणि पूर्ण आता 1938 साली त्यांनी केलं, म्हणजे आमच्या संस्थेलाही हे 87 वर्ष चालू आहे. तर आपल्या पूर्ण मुंबईत AIWCच्या 14 शाखा आहेत आणि मुंबईची मुख्य शाखा जुहू इथे आहे. त्याच्या प्रेसिडेंट देवयानी बोरा ह्या आहेत. आमचा हा कटाक्ष असतो की जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांना मदत करता येईल म्हणून आम्ही काही उपक्रम राबवत असतो. मागील वर्षी आम्ही काही वैद्यकीय प्रकल्प राबवले. त्यात 10 TB पेशंटना दत्तक घेऊन त्यांना औषधोपचार केले. 130 विद्यार्थ्यांची ठाण्यातील कोपरी येथे ॲनिमियाची तपासणी केली आणि पुन्हा 3 महिन्यांनी त्याचा फॉलोअप केला. आदिवासी पाड्यात भिवंडी येथे जाऊन 35 महिलांची पॅप्समियरची तपासणी केली. दिव्यांग किंवा मतिमंद मुलांच्या शाळेला भेट देऊन त्यांना पुस्तके देणे, खाऊ वाटणे, तसेच महानगरपालिकेची कोरबा मिठागर शाळेत 10वीच्या मुलांना 100 गाईड्स वाटली. आणि सांगण्यासारखं म्हणजे जेव्हा त्यांचा फॉलोअप केला तेव्हा निश्चितच त्यांच्या रिझल्टमध्ये सुधारणा दिसून आली. आणि अशी अनेक कामं आणि प्रकल्प आम्ही राबवतो, पण वेळेअभावी मी इथे सगळं सांगू शकत नाही. आता आमच्या ह्या शाखेची अगदी थोडक्यात माहिती देते. म्हणजे आमच्याकडे 8 विभाग चालतात. त्याच्यात पहिला म्हणजे बालोद्यान, हा शिशु बालक वर्ग. इथे 11 ते 2 भरतो आणि सध्या आमच्याकडे यंदा 55 मुलं आहेत. गरीब घरातील मुलं इथे शिकायला येतात. त्यांना दुपारचं जेवण, त्यांची वैद्यकीय तपासणी इथे केली जाते. बालवर्गाचा अभ्यास शिकवला जातो. तोंडी लेखी परीक्षा घेतल्या जातात वगैरे. वेळेअभावी मी जास्ती माहिती देत नाही तुम्हाला, फक्त 2 ओळी सांगते प्रत्येकाच्या. नंतर उद्योग मंदिर, इथे आमच्याकडे चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळं बनवून विक्रीस ठेवले जातात. दिवाळीत आम्ही 70-80 किलो चकलीची ऑर्डर आम्हाला असते आणि बालोद्यांचा रोजचा खाऊसुद्धा इथेच बनतो. आम्ही ऑर्डरप्रमाणे पदार्थ बनवून इथे मिळतात. नंतर विद्यार्थी सहाय्य, या विभागातर्फे गरीब, होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना 1977 पासून आम्ही दरवर्षी फी वाटप केले जाते. तर देणगीदारांकडून जशा देणग्या येतील तसे आम्ही फी वाटप करतो. यंदा आम्ही 199 विद्यार्थ्यांना 3,69,000चं फी वाटप केलं. नंतर जीवन संस्कृती हा एक विभाग आहे. वर्षभरात याचे 3 कार्यक्रम असतात. डिसेंबरमध्ये त्यातील एक कार्यक्रम होतो, तो म्हणजे आवळी भोजनाचा कार्यक्रम. त्या दिवशी कार्यकारी मंडळातील सदस्यांकडे ज्या बायका मदतनीस म्हणून कामाला असतात त्यांना आमंत्रित केले जाते. त्यांना प्रथम सुग्रास भोजन दिले जाते आणि नंतर तरतऱ्हेच्या भेटवस्तू, औषधे त्यांना दिली जातात. त्यांचे भोजन झाल्यानंतर कार्यकारी मंडळाच्या सभासद भोजन करतात. संत व्याख्यानमाला, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या चातुर्मासात बुधवारी वेगवेगळी व्याख्याते येऊन वेगवेगळ्या संतांवर भाषणे देतात. शिवण वर्ग, हा वर्गसुद्धा गरजू मुलींसाठी दुपारी 2 ते 5 चालतो. त्यांचा कोर्स झाला की त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. विरंगुळा, ज्येष्ठ सभासद भगिनींसाठी हा विभाग चालतो. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी त्या महिन्यातील जन्मदिवस साजरे केले जातात, त्यांचे औक्षण केले जाते आणि ज्यांचे वाढदिवस असतात त्या इतर भगिनींना अल्पोपहार देतात. सर्व भगिनींसाठी कॅरम, बुद्धिबळ तसेच वाचनालयाचीही सोय आहे. आणि शेवटचं म्हणजे सांगायचं म्हणजे वाचनालय ह्याच्या अंतर्गत आजची स्पर्धा गोमसाको समेत घेण्यात आली होती. तरी त्यांच्या विश्वस्त श्रीमती शशिकला पाटणकर वाचनालयाची माहिती सांगतील. धन्यवाद. काय माहिती सांगतील? नमस्कार बंधू भगिनींनो, मी आज सेवा भारतीतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मी एक वाचनालयाची विश्वस्त म्हणून आपणासमोर उभी आहे.
सेवाभारतीच्या वाचनालयाची माहिती देण्याचं काम माझ्यावर सोपवलेलं आहे. आपल्याला आत्ता डॉलीताईंनी सांगितलं 1938 साली यमुनाबाई निर्लेकर यांनी या दादर माटुंगा शाखेची स्थापना केली. 1953 साली ही संस्था रजिस्टर झाली. त्यावेळी वाचनालयाच्या संग्रहात कैलासवासी श्री खंडेराव चिटणीस यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ 500 पुस्तकांची मौल्यवान भर टाकली. आणि जेव्हा त्यांनी 500 पुस्तकांची मौल्यवान भर टाकली त्याचवेळी वाचनालयाला त्यांच्या पत्नीचं लक्ष्मीबाई चिटणीस यांचं नाव देण्यात आलं. आज लक्ष्मीबाई चिटणीस वाचनालय म्हणून आमचं वाचनालय ओळखलं जातं. आज या वाचनालयात 3 ते 4 हजार विविध विषयांवरची पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्यात लघुकथा, कादंबरी, पाककथा, संत वाङ्मय, प्रवास वर्णने आणि चरित्र अशा विविध विषयांवरील पुस्तकांची सूची आणि त्यांची प्रतवार मांडणी केलेली आहे. बायकांना वाचनाची गोडी लागावी, त्यांचा स्वाभाविकपणा वाढावा आणि त्यांनी आपले विचार स्वतंत्रपणे मांडावेत या हेतूने आम्ही वाचनालयातर्फे 3 स्पर्धांचे कार्यक्रम वर्षात करतो. ते कार्यक्रम असे: एक म्हणजे काव्य वाचन स्पर्धा, दुसरं पुस्तक परीक्षण स्पर्धा, कथा वाचन स्पर्धा आणि निबंध स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही दरवर्षी आयोजित करतो. स्पर्धेसाठी वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ परीक्षक बोलावून त्यांच्याकडून रिझल्ट लावून उत्तेजनार्थ सर्व भगिनींना उत्तेजन मिळावं हा त्यामागचा हेतू आहे. बक्षिसेही दिली जातात. वाचनालयात दरवर्षी नवनवीन आणि उत्तमोत्तम पुस्तकांची भर घातली जाते. तरीही वाचनालय वर्षाला अत्यंत नाममात्र फी घेते आणि त्यांचा एकच उद्देश आहे की या वाचनातून सर्व भगिनींना आनंद मिळावा आणि ज्ञान वाढावे. मी स्वतः पुस्तकवेडी आहे, वाचनवेडी आहे आणि या भाषेनं, या पुस्तकाने मला काय दिलं? शब्द दिले आणि भाव दिले. शब्द दिले आणि भाव दिले. नक्षत्रांचे गाव दिले, नक्षत्रांचे गाव दिले. सूर दिले आणि कान दिले, सूर दिले आणि कान दिले. सुंदरतेचे भान दिले, सुंदरतेचे भान दिले. अशा या माय मराठीचा गौरव आणि उत्सव आपण आता साजरा करूया. धन्यवाद. करून देणार आहेत पहिले मान्यवर डॉक्टर प्रदीप ढवळ यांची ओळख विद्याप्रभू आमच्या मुंबईच्या जिल्हाध्यक्ष त्या करून देतील. सर्वांचं स्वागत आणि नमस्कार. आपण नेहमी असं ऐकतो भाषणामध्ये वगैरे की आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्व असं आपल्याला एक वाक्य ऐकतो आपण. पण आजचे आपले असले प्रदीप ढवळ सर खरोखरच बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. पण त्या अगोदर एक सांगते की आज आजच्या कार्यक्रमाचे सर अध्यक्ष पण आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. सरांचं अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रापासून सुरुवात करून सांस्कृतिक, सामाजिक आणि आमचं साहित्य या क्षेत्रांमध्ये, सर्व क्षेत्रामध्ये भरघोस कामगिरी करून खरोखरच बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आज आपल्यासमोर ते उपस्थित आहेत. सरांचा बायोडाटा जवळजवळ 5 पानाहून जास्त मोठा आहे, तर तो मी अतिशय शॉर्ट करत करत 1 पानावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरांना एकूण 3 विषयामध्ये डॉक्टरेट मिळालेली आहे आणि एकूण 32 वर्षांची प्राध्यापक म्हणून त्यांनी ज्ञानसाधना विद्यालयामध्ये सेवा करून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत सध्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ही त्यांची महत्त्वाची पद आहे. पण त्याशिवाय अनेक महाराष्ट्राच्या संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. त्यातल्या काही फक्त याची मी तुम्हाला हे सांगते. कर्नल भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय ठाणे, नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन, शारदा एज्युकेशन सोसायटी, विंग्स ऑटिझम आणि गव्हर्निंग काउन्सिल विद्यानिकेतन विद्यालय, कसाल, मालवण अशा अनेक संस्थांच्या विश्वस्तपदी सर कार्यरत आहेत. सरांच्या आतापर्यंत म्हणजे माझ्याकडे बायोडाटा आला आहे तोपर्यंत त्याच्या पुढे काय अपडेट झाला असेल मला माहिती नाही आहे. 20 पुस्तकं प्रकाशित आहेत. तर त्यातलं महत्त्वाचं पुस्तक आहे ते नरेंद्र विवेकानंद या विषयावर सर 350हून अधिक व्याख्याने पण देतात आणि हे पुस्तक त्यांचं प्रकाशित आहे. आणि अशीच अनेक
पराक्रमाची हिमशिखरे, जॉर्ज वॉशिंग्टन एक ओयासिस, क्युबा हे नाटक, अभिमान, सतीश प्रधान अशी काही पुस्तकं सरांची प्रसिद्ध आहेत. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याची पण यादी खूप मोठी आहे, पण त्यातले फक्त मी 2-3 पुरस्कार इथे सांगते. ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार 2006ला मिळाले आहे. म्हणजे आता 2024 साल आहे. 2006 ते 2024 म्हणजे मधल्या काळामध्ये अजून किती पुरस्कार मिळाले असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. 9वे कोकण मराठी साहित्य संमेलन 2006 उत्तम कार्यकर्ता पुरस्कार सरांना मिळालेला आहे. आणि नरेंद्रदेव विवेकानंद झंझावात हे जे त्यांचं पुस्तक आहे त्याच्यावरती त्यांचं नाटक पण आहे, संन्यस्त ज्वालामुखी, त्याचेही अनेक प्रयोग होत असतात. आणि हेच जे पुस्तक आहे त्याच्यावरती जे 350हून अधिक व्याख्याने सर करतात. तशीच अजून एका विषयावरती सर व्याख्याने देतात, तो आहे SWOT स्वॉट या विषयावरती सर व्याख्याने देतात. त्याशिवाय मॉरिशस येथील आकाशवाणीवर सुद्धा सरांची मुलाखत झालेली आहे. आणि मगाशी म्हटलं बहुआयामी व्यक्तिमत्व असं जे म्हटलं तर त्यातलं माझं एक राहिलं सांगायचं तर अभिनय सुद्धा करतात. म्हणजे तर त्या अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा सर आहेत. त्यातलं एक आहे सह्याद्री वाहिनीवर फक्त तुझ्यासाठी या मालिकेत त्यांनी अभिनय केलेला आहे. आणि रानजाई चित्रपटात सुद्धा त्यांनी भूमिका केलेली आहे. तर अशा प्रकारे मी सरांचं थोडक्यात हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मोठा बायोडेटासाठी आपण अजून एखादं सेशन आपल्याला ठेवायला लागेल. तर असं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाचं आपलं अध्यक्षस्थानी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे सरांचं हार्दिक स्वागत आणि कौतुक आणि